तर नमस्कार मंडळी, आज आपण आलो होतो आपल्या ऊसाच्या शेतामध्ये. जर तुम्ही पाहिलं तर ऊसाची कटिंग चालू होती. जर तुम्ही पण शेतकरी असाल आणि तुम्ही पण दुरीला ऊस ठेवणार असाल तर तुम्ही ऊसाला हे कटिंग करून घ्यायला पाहिजे. हे कटिंग केल्यानंतर ऊसाची उत्कृष्ट अशा प्रकारचा फुटवा होतो. त्यानंतर आपण जो सुरीला ऊस धरतो त्याच्यापेक्षा खतरनाक पद्धतीनं आपला हा ऊस दुरीसाठी योग्यरित्या काम करतो. त्याला एकाच ऊसाला 25 ते 26 फुटवे निघतात. त्यामुळं आपण हे कटिंग करून घ्यायला पाहिजे ऊसाला. तसंच अत्याधुनिक ट्रॅक्टरसुद्धा आला आहे मार्केटमध्ये. हा बघा आमच्याकडे जिओचा ट्रॅक्टर होता आणि आम्ही याने संपूर्ण कटिंग करून घेतली. हे कटर आहे, हे 18 पाती कटर आहे. याने उत्कृष्ट अशा प्रकारे कटिंग होते आणि त्याच्या शेजारी बघा तुटतात म्हणजे पायटा मारतो. शक्यतो आपण जास्त प्रमाणात पायटा मारला पाहिजे. हा कमी प्रमाणात निघतो, परंतु कटिंग होणं खूप महत्त्वाचं असतं. कारण की ऊसाच्या वर जी मर असते ती मर निघून जाणं हे महत्त्वाचं असतं आणि त्या मर काढण्यासाठी आपल्याला हे मशीन उपयुक्त आहे. तुम्ही जर याचे ब्लेड पाहिले तर कसे खतरनाक. जवळ घेऊन दाखवतो ते का पाहिलं ना, दिसणारच तुम्हाला. ते काय फिरले आता चालला पुढं ट्रॅक्टर, मागोमाग दोन्ही पण कामं होतात. परंतु पायट्याचं काम इतकं प्रॉपर होत नाही. त्यामुळं आम्ही यानंतर परत याला पायटा मारणार होतो. शेजारी आमचं गावाचं शेत आहे आणि पप्पा पण मळ्यात आले होते. मी कॉलेजमधून लवकर येऊन आज या शेतावर व्हिजिटला आलो होतो. तर तुम्ही पाहिलं तर महिंद्राचा हा उत्कृष्ट असा ट्रॅक्टर दमदार असा परफॉर्मन्स घेऊन शेतामध्ये कष्ट करतो आहे. याला ॲव्हरेज खूप चांगलं आहे आणि तुम्ही जर शेतकरी असाल तर तुम्ही देखील हा एक ट्रॅक्टर यूज केला पाहिजे. संध्याकाळी सनसेट देखील झाला होता, त्यामुळं रोडच्याकडला माणसं आम्हाला येऊन सल्ला देण्याचं काम करत होती. परंतु आम्ही काही त्यांच्याकडे जास्त फार लक्ष दिलं नाही, कारण का आमचं काम खूप पेंडिंग होतं. आणि त्यासाठीच आमच्या मित्राने देखील एक छानसा असा सल्ला दिला बघा. पेपरला यायचं आणि पेपर न लिहिता घरी जायचं असं त्याचं. त्यानंतर मी गेलो प्रॅक्टिस करण्यासाठी. नारेंगावला जे कॉलेज होते त्यांना हे पॅटीस माहितीच असणार, कारण का हे सगळ्यात फेमस पॅटीस आहे नारेंगावचं. आणि पॅटीस खाल्लं आणि मग निघालो घरी.